नंबर 2, सामाजिक गतिशीलता. कॉम्पने आपल्या अध्ययनामध्ये सामाजिक स्थितीशास्त्रापेक्षा सामाजिक गतिशीलतेला अधिक महत्त्व दिले आहे. तो म्हणतो, सामाजिक प्रगती व उत्क्रांती हे सामाजिक गतिशास्त्राचे अभ्यास विषय आहे. कॉम्प म्हणतो, मानवी जीवनामध्ये अनेक परिवर्तन होत असते. सामाजिक गतिशास्त्रामध्ये मानवी जीवनामध्ये सतत होणाऱ्या या बदलाचा अभ्यास करते. कॉम्पने मानवी समाजाच्या बदलाचा अभ्यास करताना प्रगतीची एक अवस्थांची मालिका स्पष्ट केली आहे. तो म्हणतो, तो म्हणजे मानवाच्या अखंड प्रगतीमध्ये कोणते नियम प्रस्थापित होऊ शकतात. समाजशास्त्रातील सामाजिक गतिशीलता या शाखेने वस्तुनिष्ठ अध्ययन करावे. कॉम्पने असा विचार मांडला की ज्याप्रमाणे मानवी जीवनामध्ये बदल घडून येतो त्याचप्रमाणे मानवी संस्कृतीमध्ये देखील सतत बदल घडून येतो. या बदलत्या मानवी सांस्कृतिक परिस्थितीचाही अभ्यास सामाजिक गतिशास्त्राने केला पाहिजे. एवढेच नव्हे तर कॉम्पने सामाजिक परिवर्तनाचे परिणामकारक घटक विशेष केले आहे. त्याचाही सामाजिक गतिशास्त्रामध्ये समावेश करावा असा विचार तो मांडतो. कॉम्पचे सुधारणावादी समाजशास्त्रीय विचार हे शास्त्रीय तत्वावर आधारित असलेले दिसून येते. औद्योगिक क्रांतीनंतर समाजामध्ये सरंजामशाही पद्धतीचा ऱ्हास होऊ लागला. उद्योगप्रधान समाजव्यवस्था उदयास येऊ लागली, परंतु सरंजामशाही समाजव्यवस्थेतील चांगल्या संकल्पनांना देखील मूठमाती दिल्या जाऊ लागली. त्यामुळे कॉम्पने गतकालीन समाजव्यवस्थेमधील सामाजिक मूल्यांचे पुनरुज्जीवन कसे करता येईल याकडेही आपले लक्ष केंद्रित केलेले दिसून येते. कॉम्प म्हणतो, मानवाने निसर्गाविषयी शास्त्रशुद्ध विचार करण्यास जसा प्रारंभ केला तसं मानवाने स्वतःच्या समाजाबद्दल शास्त्रीय पद्धतीने अध्ययन करण्यास प्रारंभ केला नाही. वर्तमान काळामध्ये बुद्धिनिष्ठ विचार प्रणालीमुळे मानवास समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन करण्याच्या वैचारिक जाणीवेतून मानवी समाजाचे वस्तुनिष्ठ अध्ययन करणारे समाजशास्त्र आले असून या बदलत्या व्यवस्थेचे अध्ययन सामाजिक गतिशास्त्रात अभिप्रेत आहे. वर्तमान काळाच्या पार्श्वभूमीवर भविष्य काळाचा विचार हा सामाजिक गतिशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे, ज्याद्वारे परिवर्तनशील सातत्य स्पष्ट होईल आणि संयुक्त रूपात मानवी विकासाची दिशा निर्धारित करता येईल अशा नियमांचा शोध घेणे हा सामाजिक गतिशास्त्राचा उद्देश आहे, असा कॉम्पचा विचार आहे. सारांशरित्या विचार करता कॉम्प असे म्हणतो की सामाजिक स्थितीशास्त्रामध्ये प्रामुख्याने समाजाच्या रचनेचा अभ्यास केला जातो, तर सामाजिक गतिशास्त्रामध्ये सामाजिक विकासाचे अध्ययन व विचार केले जातात. आता आपल्याला पाहायचं आहे आपल्या ऑगस्ट कॉम्प यांनी ज्या 3 अवस्थांचा नियम मांडलेला आहे, मानवी प्रगतीसाठी ज्या 3 अवस्था आवश्यक आहे त्यांचा नियम आपल्याला आता स्पष्ट करायचा आहे. मानवी समाजाचे वैज्ञानिक पद्धतीने अध्ययन करण्याचा प्रारंभ ऑगस्ट कॉम्प यांनी केला आणि त्यांनी सामाजिक विचार मांडताना 1822 साली विकासाच्या अवस्था किंवा 3 अवस्थांचा नियम प्रतिपादित केलेला आहे. कॉम्पने आपल्या विचारांची सुरुवात या सिद्धांतापासून केल्याचे आढळून येते. कॉम्पने मानवाच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असताना तिला वेगवेगळ्या तात्विक अवस्थेतून जावे लागते हा विचार मांडताना त्या तात्विक अवस्थेमध्ये पुढील अवस्थांचा समावेश केला आहे. नंबर 1, धर्मशास्त्रीय अवस्था. त्याला आपल्याला असत्य अवस्थाही म्हणता येईल. ही मानवी विकासाची पहिली अवस्था आहे. मानव या सृष्टीच्या बाबतीत विचार करीत असताना निसर्गाच्या प्रत्येक घटनेचे पहिले आणि शेवटचे कारण हे अतिमानवी किंवा अतिनैसर्गिकच शक्तीच असते. मानव प्राथमिक अवस्थेमध्ये ईश्वरी शक्तीचा आधार घेत असतो. एवढेच नव्हे तर ईश्वराच्या इच्छेनुसार हा संपूर्ण विश्वाचा गाडा चालला आहे असा मानवाचा विश्वास असतो. मनुष्य हा सर्वच गोष्टीमध्ये परमेश्वर पाहतो व त्याच्या स्वरूपात त्याचे विश्लेषण करतो. ही विचाराची पहिली पायरी असल्यामुळे मानवाला नदी, नाले, पर्वत, डोंगर यामध्ये ईश्वर आहे असे त्याला वाटते. निसर्गामध्ये घडणाऱ्या घडामोडी जसे पाऊस, वादळ, महापूर, दिवस रात्र, उन्हाळा, हिवाळा इत्यादी घटक कोणत्या तरी ईश्वरीय शक्तीमुळे निर्माण होतात अशा प्रकारची समजूत या अवस्थेमध्ये आढळते. परमेश्वरासंबंधीचा हा तर्कसंगत विचार जागृत झाल्यावर मानवेतर प्राण्यांपेक्षा आपण वेगळे आहोत ही जाणीव मानवाला निर्माण झाली. हा प्रथम अवस्थेमध्ये मानव हा याच पद्धतीने आपल्या अवतीभोवतीच्या विषयांवर विचार करीत असतो. कॉम्पने प्रथम अवस्था 3 उपव्यवस्थेमधून वाटचाल करते असा विचार मांडला. या 3 उपव्यवस्थांमध्ये पुढील उपव्यवस्थाचा समावेश आहे. यामध्ये आहे सर्व वस्तू चेतनावाद. कॉम्प म्हणतो, आर्थिक व्यवस्थांचा प्रारंभ हा सर्व वस्तू चेतनावादातून होतो. निसर्गातील
सर्व वस्तूंना चेतना देणारी एक अलौकिक शक्ती असून या शक्तीमुळे सर्व वस्तूंना सजीवता प्राप्त होते. या अस्तित्वात असलेल्यांचा चेतनामय शक्तीला पुढे आल्याचे स्वरूप प्राप्त झाले असून सर्व सजीवांचे अस्तित्व हे आत्म्यावर अवलंबून आहे असे पुढे समजण्यात येऊ लागले. म्हणजे सृष्टीतील प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे असा विश्वास या अवस्थेमध्ये असलेला दिसून येतो. ब. अनेकेश्वरवाद. धार्मिक अवस्थेतील दुसरी अवस्था म्हणजे अनेकेश्वरवाद. प्रेतवादामुळे जादूटोणा, वेगवेगळ्या स्वरूपाचे आत्मे यासारख्या बाबीमुळे लोक गोंधळून गेले आणि जसजसे मानवी मन विचार करू लागले तसतसे मानवी मनात गोंधळ निर्माण करणाऱ्या अंधश्रद्धापासून दूर जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मानवाने केला आणि त्याच्या असे लक्षात आले की प्रत्येक गोष्टीमागे चेतनामय शक्ती अस्तित्वात नसून त्यामागे वेगवेगळे देवदेवता कारणीभूत आहेत आणि त्यामुळे या अवस्थेत वेगवेगळ्या देवदेवतांवर विश्वास ठेवण्याची धार्मिक प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजेच या अवस्थेत मानव या विचारापर्यंत पोहोचला की निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे वेगवेगळ्या देवदेवता कारणीभूत आहेत. जसे वादळामागे वायुदेवता, पावसामागे वरुण देवता इत्यादी. एवढेच नव्हे तर मानवावर संकट आणणारे देव वेगवेगळे व संकटाचे निवारण करणारे वेगवेगळे, तसेच जन्म देणारा वेगळा देव व मृत्यू देणारा वेगळा देव असा विचार या अवस्थेमध्ये विकसित झाला. थोडक्यात या अवस्थेत आत्म्याऐवजी वेगवेगळ्या देवी देवतांवर लोकांची श्रद्धा बसली व त्यांची पूजाअर्चा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अनेक देवी देवतांवर असलेल्या श्रद्धेमुळे अनेकेश्वरवाद किंवा बहुदेवतावाद असे म्हटले जाते. क. एकेश्वरवाद. एकेश्वरवाद हा धार्मिक अवस्थेमधील तिसरी उपव्यवस्था आहे. मानवाचा बौद्धिक विकास जसजसा होऊ लागला तसतसा त्याच्या मनात अनेकेश्वरवादामुळे गोंधळ निर्माण झाला व तो असा विचार करू लागला की निसर्गातील प्रत्येक घडामोडीमागे वेगवेगळे देवी देवताऐवजी कोणता तरी एक असा देव आहे की जो या संपूर्ण सृष्टीचे संचालन करतो. या सृष्टीचा निर्माता व सृष्टीचे संचालन करणारा परमेश्वर हा एकच आहे असा विचार विकसित झाला. म्हणून या अवस्थेचा एकेश्वरवाद असे संबोधले जाते. एकंदरीत धर्मशास्त्रीय अवस्थेचा विचार केल्यास असा विचार प्रचलित होता त्यामागे या घटनेमागे वेगवेगळ्या देवी देवता कारणीभूत आहे असा विचार विकसित झाला. विकासाच्या अवस्थेत प्रत्येक घडामोडीमागे कोणता तरी एकच परमेश्वर कारणीभूत आहे असा विचारापर्यंत येऊन पोहोचला. त्यानंतर आहे जनविकासाच्या 3 अवस्थांचा नियम किंवा उत्क्रांतीचा नियम. कॉम्टने आपल्या मानवी विकासाच्या 3 अवस्था स्पष्ट केलेल्या आहेत. ऑगस्ट कॉम्ट या फ्रेंच विचारवंताने मानवी समाजाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हावा हा विचार मांडून समाजशास्त्र या संकल्पनेला जन्म दिला. कॉम्टने सामाजिक विचारांचा विकास कशा पद्धतीने होत गेला याचा विचार आपल्या विकासाच्या अवस्था किंवा 3 अवस्थांचा नियम या सिद्धांतामध्ये स्पष्ट केला आहे. कॉम्टने हा सिद्धांत 1822 साली म्हणजेच आपल्या वयाच्या केवळ 24व्या वर्षी मांडला. कॉम्टच्या मते मानवाच्या बौद्धिक विकासाच्या बारकाईने अभ्यास केल्यास असे लक्षात येते की त्याच्या बुद्धीचा विकास हा वेगवेगळ्या अवस्थांतून झाला. कॉम्टने मांडलेल्या या सिद्धांताचे सामाजिक विचारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. कॉम्टने सांगितलेल्या विकासाच्या अवस्थांमध्ये पुढील 3 अवस्था येतात. नंबर 1. धर्मशास्त्रीय अवस्था. धर्मशास्त्रीय अवस्थामध्ये मानवाच्या विचारांची अगदी प्राथमिक अवस्था म्हणून धर्मशास्त्रीय अवस्थेचा उल्लेख केला जातो. या अवस्थेत मानवाच्या बुद्धीचा पर्याप्त विकास झालेला नसतो. त्यामुळे या अवस्थेत मानव निसर्गातील प्रत्येक भौतिक घटना ही कोणत्या तरी अलौकिक शक्तीमुळे घडून येते असे मानतो. दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की प्रत्येक घटनेमागे कोणती ना कोणती तरी अलौकिक शक्ती आहे किंवा दैवी शक्ती कारणीभूत आहे असा विचार या अवस्थेत केला जातो. म्हणजेच निसर्गातील झाडे झुडपे, नद्या, वादळ, पर्वत, पाऊस, ऊन, हिवाळा या सर्व घटना कोणत्या ना कोणत्या अलौकिक शक्तीमुळे घडून येतात असा विचार मानव करतो. कॉम्टने धार्मिक अवस्थांच्या 3 उपव्यवस्था सांगितलेल्या आहेत. नंबर 1. प्रेतवाद किंवा जीवित सत्तावाद. कॉम्टच्या मते धार्मिक अवस्थेचा प्रारंभ हा प्रेतवाद किंवा जीवित सत्तावादातून होतो. या अवस्थेत मानव असा विचार करतो की सृष्टीतील सर्व वस्तूंना चेतना देणारी एक शक्ती असून या शक्तीमुळेच त्या वस्तूला सजीवता प्राप्त होते. या चेतनामय शक्तीच्याच पुढे आत्म्याचे रूप प्राप्त झाले आणि प्रत्येक वस्तूमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा आत्मा अस्तित्वात असतो. हा विचार मान्य झाला म्हणजेच आत्म्यामुळे प्रत्येक वस्तूला सजीवता प्राप्त होते हा विचार या अवस्थेमुळे निर्माण झाला व या आत्म्याला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक विविध जादूटोण्यावर विश्वास ठेवू लागले.
नंतर अनेकेश्वरवाद. धार्मिक अवस्थेतील दुसरी अवस्थामध्ये अनेकेश्वरवाद. प्रेतवादामध्ये जादूटोणा, वेगवेगळ्या स्वरूपाचे आत्मे यासारख्या बाबीमुळे गोंधळ निर्माण होऊ लागले. जसजसे मानवी मन विचार करू लागले तसतसे मानवी मनात गोंधळ निर्माण होणाऱ्या अंधश्रद्धापासून दूर जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न मानवाने केला आणि त्याच्या असे लक्षात आले की प्रत्येक गोष्टीमागे चेतनामय शक्ती अस्तित्वात नसून त्यामागे वेगवेगळे देवदेवता कारणीभूत आहेत. त्यामुळे या अवस्थेत वेगवेगळ्या देवी देवतांवर विश्वास ठेवण्याची धार्मिक प्रवृत्ती निर्माण झाली. म्हणजेच या अवस्थेत मानव या विचारापर्यंत पोहोचला की निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे वेगवेगळ्या देवदेवता कारणीभूत आहेत. जसे वादळामागे वायुदेवता, पावसामागे वरुण देवता. एवढेच नव्हे तर मानवावर संकट आणणारे देव वेगळे व संकटाचे निर्माण करणारे वेगळे, तसेच जन्म देणारा देव वेगळा व मृत्यू देणारा देव वेगळा असा विचार या अवस्थेमध्ये विकसित झाला. थोडक्यात या अवस्थेत आत्म्याऐवजी वेगवेगळ्या देवदेवतांवर लोकांची श्रद्धा बसली व त्यांची पूजा अर्चा करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अनेक देवी देवतांवर असलेल्या श्रद्धेमुळे अनेकेश्वरवाद किंवा बहुदेवतावाद असेही म्हटले गेले आहे. त्यानंतर आहे एकेश्वरवाद. एकेश्वरवाद हा धार्मिक अवस्थेतील तिसरी उपव्यवस्था आहे. मानवाचा बौद्धिक विकास जसजसा होऊ लागला तसतसे त्याच्या मनात अनेकेश्वरवादामुळे गोंधळ निर्माण झाला व तो असा विचार करू लागला की निसर्गातील प्रत्येक घडामोडीमागे वेगवेगळे देवी देवताऐवजी कोणता तरी एक असा देव आहे की जो संपूर्ण सृष्टी संचालन करतो. या सृष्टीचा निर्माता व सृष्टीचे संचालन करणारा परमेश्वर हा एकच आहे असा विचार विकसित झाला. म्हणून या अवस्थेला एकेश्वरवाद असे संबोधले जाते. एकंदरीत धर्मशास्त्रीय अवस्थेत विचार केल्यास बौद्धिक विकासामध्ये सुरुवातीला सृष्टीच्या प्रत्येक घडामोडीमागे कोणती तरी चेतनामय शक्ती किंवा आत्मा कारणीभूत आहे असा विचार प्रचलित होता. त्यानंतर या घटनेमागे वेगवेगळे देवदेवता कारणीभूत आहेत असा विचार विकसित झाला. विकासाच्या या अवस्थेत प्रत्येक घडामोडीमागे कोणता तरी एकच परमेश्वर कारणीभूत आहे या विचारांपर्यंत येऊन पोचलेला होता. आध्यात्मिक अवस्था. मानवाच्या बुद्धीचा विकास होत असताना विचाराच्या उत्क्रांतीचा दुसरी अवस्था म्हणजे आध्यात्मिक अवस्थेचा उल्लेख केला जातो. कॉमच्या मते ही अवस्था पहिल्या अवस्थेतील संशोधित रूप आहे. पहिल्या अवस्थेमध्ये निसर्गाच्या प्रत्येक संचलनामध्ये कोणता तरी ईश्वर आहे असे त्याला वाटू लागले. दुसऱ्या अवस्थेत मात्र मानवाने त्या पुढचा विचार करण्यास प्रारंभ केला. आध्यात्मिक अवस्थेमध्ये व्यक्ती कोणत्याही विशिष्ट अंधविश्वास ठेवत नाही, तर तो अनेक प्रश्नांचे तर्कशुद्ध उत्तर शोधतो. जसे ईश्वर कसा आहे, त्याचा आकार कसा असेल इत्यादी. आध्यात्मिक अवस्थेमध्ये मानव केवळ ईश्वरावरील विश्वासामुळेच संतुष्ट होत नाही, तर त्या अवस्थेत तो त्याचा अमूर्त आणि निराकार शक्तीवर विश्वास ठेवू लागतो. अमूर्त शक्ती प्रत्येक घटनांचे कारण मानणे हीच आध्यात्मिक अवस्थेची एक प्रमुख विशेषता होय. कांत म्हणतो, आध्यात्मिक अवस्था ही प्राथमिक अवस्थेचे वेगळे संशोधित रूप आहे. प्राथमिक अवस्थेत व्यक्ती अलौकिक शक्तीला विशेष महत्त्व देतो. हीच अलौकिक शक्ती सर्व सृष्टीचे संचालन करते असा विश्वास आढळतो. तर आध्यात्मिक अवस्थेत या अलौकिक शक्तीऐवजी अमूर्त शक्ती सर्व सजीवांमध्ये अंतर्भूत असून तीच सर्व प्रकारच्या घटना उत्पादित करते असा विश्वास आढळतो. या अवस्थेत सर्व वस्तूंच्या उत्पत्तीचे मूळ कारण अमूर्त शक्ती आहे असे मानले जाते. या अवस्थेसंदर्भात जॉन स्टुअर्ट मिल असे म्हणतो की या अवस्थेत सृष्टीच्या विविध घटकांना उत्पन्न आणि निर्देशित करणारा असा कोणताही ईश्वर नसतो, तर ती एक शक्ती मानली जाते जी सर्व वस्तूंमध्ये विद्यमान असून देखील त्यापासून अलिप्त आहे. एकंदरीत विचार करता येईल आध्यात्मिक अवस्थेमध्ये मानवी ईश्वर आणि अलौकिक शक्ती एक जी अदृश्य किंवा अमूर्त शक्ती संदर्भाचा विचार करतो. नंबर 3. प्रत्यक्षवादी किंवा विज्ञानवादी अवस्था. विकासाच्या अवस्थेमधील तिसरी अवस्था म्हणून प्रत्यक्षवादी किंवा विज्ञानवादी अवस्था होय. कॉमच्या मते मानवी चिंतनाची ही शेवटची अवस्था आहे. कॉम म्हणतो, मानवी चिंतनाच्या पहिल्या दोन अवस्थेत अलौकिक शक्ती किंवा अमूर्त शक्ती यावर विश्वास बसलेला दिसून येतो. तिसऱ्या अवस्थेत मात्र प्रत्येक व्यक्ती विश्वासांना तर्क आणि तथ्यांच्या आधारावर तपासणी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा व्यक्ती आध्यात्मिक विचाराला सोडून
निरीक्षण किंवा तर्काच्या आधारावर विश्वातील संपूर्ण घटना समजून घेतो व त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो वैज्ञानिक किंवा प्रत्यक्षवादी अवस्थेमध्ये प्रवेश करतो. कॉम्ट म्हणतो, या अवस्थेत सृष्टीतील कोणत्याही घटनेची व्याख्या करताना त्यातील काही सामान्य तथ्ये आणि घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला जातो. सृष्टीतील प्रत्येक घटनेचे विश्लेषण करताना त्याचे निरीक्षण करणे महत्त्वाचे ठरते. म्हणजेच तर्क आणि निरीक्षण हे वास्तविक ज्ञानाचा आधार आहे. कॉम्ट पुढे असे म्हणतो की विश्वातील विभिन्न तथ्ये आणि घटनांना लक्षात घेण्यासाठी निरीक्षण आणि वर्गीकरण ही वास्तविक आणि योग्य साधन आहे. म्हणून प्रत्यक्षवादाच्या अवस्थेत व्यक्ती विश्वातील वेगवेगळ्या तथ्यांचा काल्पनिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने विचार करीत नाही, तर तर्क, निरीक्षण आणि विश्लेषण या आधारे घटनेच्या वास्तविक ज्ञानाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच या अवस्थेत वेगवेगळ्या ज्ञानांचा संग्रह केला जातो. अशा प्रकारे ऑगस्ट कॉम्ट यांनी मानवी चिंतनाच्या किंवा विकासाच्या 3 अवस्थांचे विश्लेषण केले आहे. कॉम्ट म्हणतो, एका समाजात किंवा एखाद्या व्यक्तीच्या व्यवहारात या 3ही अवस्था दिसून येऊ शकतील. धार्मिक विषयाबाबत धार्मिक अवस्था, जीवनाचा आदर्शासंबंधित आध्यात्मिक अवस्था आणि जिवंत राहण्याच्या साधनाबाबत वैज्ञानिक अवस्था असू शकेल. या 3ही अवस्थांचा समन्वय भारतीय समाजात आढळून येतो. 3 अवस्थांच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण. ऑगस्ट कॉम्ट यांनी मानवी चिंतनाच्या किंवा विकासाच्या 3 वेगवेगळ्या अवस्था सांगितलेल्या आहेत. त्याच्या या सिद्धांतावर काही विचारवंतांनी पुढील काही टीका केलेल्या आहेत. नंबर 1. व्यावहारिक दृष्टीने विचार केल्यास कॉम्ट स्वतः हा वैज्ञानिक विचारांवर स्थिर राहिलेला नाही. नंबर 2. जॉन स्टुअर्ट मिलच्या मते सामाजिक पुनर्निर्माणाच्या संकल्पनेमध्ये कॉम्ट वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवू शकला नाही. नंबर 3. बोगार्टच्या मते कॉम्टने मानवी चिंतनाच्या केवळ 3 अवस्था स्पष्ट केल्या, मात्र त्याने सामाजिक व चिंतनाच्या 4थ्या अवस्थेचा विचार केला नाही. बोगार्टच्या मते सामाजिक-कृत अवस्था ही मानवी चिंतनाची 4थी अवस्था आहे. यात केवळ नैसर्गिक शक्तीच्या उपयोगावर भर दिला जात नाही, तर या शक्तींना सामाजिक उद्दिष्टांची प्राप्ती, रचनात्मक आणि समन्वयपूर्ण समाजाची स्थापना इत्यादी बाबींचा विचार केला जातो. कॉम्टच्या ह्या सिद्धांतावर अशा प्रकारे टीका किंवा आक्षेप घेण्यात आल्या तरी कॉम्टचे विकासाचे अवस्थेबाबतीतील विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहे.